कोर्टात मकोका संदर्भात सुनावणी सुरू आहे। याच्यावरही मकोका लावावा, वाल्मिक कराडवरही 302 अंतर्गत कारवाई होवी, त्याच्यावर 302 अंतर्गत आरोप करून कारवाई व्हायला हवी अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केलेली आहे। सुरेश धस आणि इतर नेते पण करतायत की हत्येचा गुन्हा सुद्धा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे। दुसरीकडे आपण ही 4 दृश्य बघतोय। सकाळपासून वाल्मिक कराड याची आई परळी पोलीस स्टेशन बाहेर आंदोलनाला बसलेली आहे आणि त्याची पत्नी सुद्धा त्याच्या आईसोबत आहे। वाल्मिक कराड याची पत्नी आणि आई दोघ्याही आंदोलनाला बसलेल्या आहेत। तब्येत थोडीशी खालावली आहे कारण सकाळपासून त्या बसलेल्या आहेत आणि आंदोलन करणार, आता उठणार नाही इथून। खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत माझ्या मुलावर, खोट्या आरोपात त्याला अडकवलं जात आहे असा आरोप त्याच्या आईनं केलेला आहे। त्याच्या आईचं हे म्हणणं आहे की जातीवाद केला जातोय। त्याची बायकोही तेच म्हणाली वाल्मिक कराडची की जातीवादात अडकवलं जात आहे, जातीवाद करून माझ्या नवऱ्याला फसवलं जात आहे, आरोपात अडकवलं जात आहे। आमच्या कुणाचंही, समर्थकांचंही तेच म्हणणं होतं वाल्मिक कराडच्या की आमच्या कुणाचंही असं म्हणणं नाही की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांना वाचवावं, त्यांना सगळ्यांना अटक व्हावी, पण वाल्मिक कराडवर खोटे आरोप केले जात आहेत। आमचे प्रतिनिधी विशाल माने यांच्याशी बोलूया। विशाल, काय अधिक माहिती? सकाळपासून जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या दरम्यान आता जोडे मारूची देखील तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी कराड यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। त्यांनी संदीप क्षीरसागर आणि रियाज सबुरी, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोला जोडे मारू आंदोलनाची पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी महिला देखील मोठ्या संख्येने आहेत आणि या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या समोरच हे आंदोलन सुरू आहे। परळी पोलीस ठाण्याच्या समोर हे आंदोलन सुरू आहे। आपण विशाल माने आमचे प्रतिनिधी यांच्या कॅमेऱ्यातून ही दृश्य बघतोय। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। आधी आपण परळीमध्ये काही समर्थकांची आंदोलनं बघत होतो, पण आता आपल्याला थेट सगळ्या वाल्मिक कराड समर्थक महिला एकत्र आलेल्या बघायला मिळत आहेत आणि ज्यांनी वाल्मिक कराडचं नाव घेतलं त्या सगळ्यांचे प्रतिकात्मक फोटो इथे जमवण्यात आलेत आणि त्यांच्यावर जोडेमारो आंदोलन केलं जात आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं, कराड यांचे समर्थक पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी जोडे मारो आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। या ठिकाणी अंजली दमानिया, जितेंद्र आव्हाड असतील, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांच्या फोटोला जोडे मारले जात आहेत। मोठी घोषणाबाजी केली जाते। पोलीस ठाण्याच्या ऐन समोरच हे आंदोलन सुरू आहे। एकूण संतप्त जमावाकडून हे आंदोलन सुरुवात करण्यात आलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी देखील सुरू आहे। बरोबर आहे विशाल, तुझ्या माध्यमातून ही दृश्य न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक बघतायत। सगळ्या महिला आक्रमक झालेल्या आहेत। महिला वाल्मिक कराड समर्थक आहेत। त्या संदीप क्षीरसागर, सुरेश धस, मनोज जरांगे यांच्या फोटोला चपला मारल्या जात आहेत, जोडे मारले जात आहेत आणि आंदोलन केलं जात आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, जितेंद्र आव्हाड, मनोज जरांगे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे या सगळ्यांचे फोटो जे जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावर दिसले होते त्या सगळ्यांचे फोटो हातात घेऊन महिला जोडे मारो आंदोलन करतायत। परळी पोलीस स्टेशन समोरची ही दृश्य आपण बघतोय। पोलीस स्थानकामध्ये पोलिसांची गर्दी आहे। पोलीस सुद्धा या सगळ्या गर्दीवर नियंत्रण कसं मिळवायचं याचा विचार करत असतील, कारण गर्दी हळूहळू वाढत जाते। सुरुवातीला सकाळच्या वेळी आई, बायको आणि काही ठराविक महिला आणि समर्थक जमलेले होते, पण आता मात्र प्रचंड गर्दी झालेली आहे परळीत। परळी बंदची हाक सुद्धा देण्यात आलेली आहे। वाल्मिक कराड समर्थक आता अधिकाधिक आक्रमक होत चाललेले आहेत। जातीवाद केला जातोय आणि खोट्या आरोपांमध्ये त्याला अडकवलं जात आहे असा आरोप समर्थक करतायत। हे परळी शहर वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं एक 12 ज्योतिर्लिंगाचं एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी नामदार धनंजय मुंडे साहेबांनी जे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे ते सुरुवातीपासून सांगतात की तुम्ही जे कोणी आरोपी असतील त्यांना फासावर द्या, पण जाणीवपूर्वक वाल्मिक अण्णा कराड यांना या ठिकाणी मध्ये घालून त्यांच्यावर मोकोकासारखे त्यांच्यावरती आरोप करून हे जाणीवपूर्वक एक षडयंत्र यांचं हे की यांना काय करायचं, काय साध्य करायचं हे काही कळायला मार्ग नाही। कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांचा संबंध नसताना त्यांचा विश्वास भाजपाच्या
महाराष्ट्राच्या अध्यक्षावर नाही, मुख्यमंत्र्यावर नाही, न्याय देवतेवर नाही, SIT वर नाही, CID वर नाही. मग ह्याला करायचं काय? आणि जाणीवपूर्वक या परळी शहराला बदनाम करण्याचं आणि जातीवाद निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सुरेश धस करत आहेत. त्यांना आता 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मकोकाच्या संदर्भात काय अधिकृत माहिती आलेली आहे का आपल्याकडे? आणखी नाही काय, पण मुद्दा म्हणून सुरेश धस जातीय तेढ निर्माण करीत आहेत. स्वतः भाजपचे असून स्वतःच्या गृहमंत्र्यावर त्यांचा विश्वास नाहीये. मुद्दाम स्वतःच्या स्वार्थापोटी हे मुद्दाम नाव गवण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रॉपर्टीच्या संदर्भातही ते पुरावे सादर करत आहेत. प्रॉपर्टी कुठं आणखी नाहीच ना. कुठले पुरावे? इकडं कोणतरी काहीतरी बोलणार, तिथं इथं आहे, इथं ते आहे, तिथं ते आहे, फक्त चर्चेमध्येच ना. मूळ कारण काय वाटतं की वाल्मिक कराड यांचं नाव वारंवार कशामुळे घेतलं जाते? मुद्दाम राजकारणासाठी बोललं जात आहे ना बरे. हा, साहेबाला अडचणीत आणण्यासाठी षडयंत्र चालू आहे सगळ्यांचं. वाल्मिक कराड यांच्या आईची प्रकृती देखील बिघडलेली दिसते. आमची अशी मागणी आहे पर्यटकांची, ते जे खून प्रकरणी पूर्ण महाराष्ट्र संतोष भैयाच्या दुःखामध्ये सामील आहे, परंतु हे जे आमदार आहे धस आणि संदीप क्षीरसागर हे ह्याच्यामध्ये राजकारण करत आहेत 100%. आणि मी कडकडीची विनंती करतो की कोणी जरी टाकीवर जाऊन शासनाला प्रशासनाला भीती घालून की अण्णाला विनाकारण 302 मध्ये घटायचं वाढायचं काम करू नये. कारण की अण्णावर ह्या पळणीकरांचं आणि महाराष्ट्राचं प्रेम आहे. अण्णाला नाहक बदनाम करण्यात येत आहे. आणि ह्या जे कधी ह्या प्रकरणामध्ये असेल तर नामदार धनंजय मुंडे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, त्यांना फाशी द्या. पुढील दिशा काय राहील? आता शहर तर जवळपास मोठ्या प्रमाणात बंद करण्यात आलेलं आहे. पुढील दिशा काय राहील आंदोलन? वाल्मिक अण्णाची इथं आई आलेली आहे आणि वाल्मिक अण्णाच्या परिवारासोबत पूर्ण पळई आहे. आज पळई कडकडीत बंद व्यापाऱ्यांनी केलेली आहे. कारण की हे विनाकारण नवीन स्टंट करत आहेत. Stunt कोण करतंय? स्टंट हे आपलं सुरेश धस, हे क्षीरसागर रोज नवीन उठल्या नवीन काहीतरी नाटक करायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, देशामधले सर्व उच्च तपास यंत्रणा हे तपास करत आहे. SIT आहे, CID आहे, पोलीस प्रशासन आहे महाराष्ट्राचं. आम्हाला विश्वास आहे अण्णाला न्याय मिळेल. परंतु हे नवीन नाटक करत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही याच परळीमध्ये बघितलं असेल, बाया महिला आणि प्रत्येक जण टावरवर चढतील, कुणी आत्मदहन करतील, ह्याचं प्रशासन जबाबदार राहील. थेट आत्मदहनाचा इशारा करत देत आहेत तुम्ही? हो, आता कसं आहे माहिती का, अण्णा ह्या परळीचं जीव आहे, परळीची शान आहे. आणि अण्णानं कधीही चुकीचं काम केलेलं नाही. आणि 18 पगड जातीचं नेतृत्व म्हणजे वाल्मिक अण्णा आहेत. त्यांच्या समर्थामध्ये आणि त्यांनी जे कार्य केलेले आहेत, 1 लाखापेक्षा जास्त लोक मैदानात उतरतील. साहेब, एकूणच वाल्मिक कराड यांच्या बोला. तपास यंत्रणेवर जर दबाव आणून जर असं होत असेल, कोणावर 302 किंवा 307, तर हे चुकीचं आहे. भारताचं संविधान समोर ठेवून पोलिसांनी आणि CID आणि SIT ने निर्णय घ्यावा, आम्हाला ते मान्य आहे. पण उगाच कुणीतरी कोणती एखादी जात दबाव तंत्र जर वापरत असेल कायद्यासाठी, तर हे पूर्णपणे आपल्या भारत देशालाच अन्याय आहे. पूर्ण वाल्मिक अण्णावरच नाही तर संविधानाचा अपमान आहे. पुढील आंदोलनाची दिशा काय राहील? आज तर पुढील शहर बंद आंदोलनाची केलेलं आहे. दिशा ही स्टार्टिंगला वाल्मिक अण्णाची आईच तर उठणार नाहीत. ते मेले तर मेले म्हणून सकाळीच त्यांनी सांगितलं, मी इथंच मरणार आहे म्हणून. बाकीचं बेमुदत बंद परळी राहणार. बाकीचे मग आता हे बीड डिस्ट्रिक्ट मध्ये जे ठरवतील बस. संदीप क्षीरसागरांवर आरोप होतोय या ठिकाणी, धस यांच्यावर देखील आरोप होतोय. काय वाटतं हे पूर्णपणे खरे आहेत, तर तेच खरे डॉन आहेत. हे आका जे म्हणतात ना, खरा सुरेश धसच आका आहे. आणि संदीप सुद्धा आका आहे. त्यांनी SP गायब केले त्याच्या आजीने येते. आणि हे खरे आका. आणि इकडे अण्णा वाल्मिकांना एका कष्टकऱ्याचा गोरगरिबाचा लेकरू एक मोठं झालं म्हणून यांना देखवणा गेलंय. आणि एवढा गोरगरिबाच्या पुढे जाऊन यांच्या पुढे जाऊन पाया पडलेले ते सुरेश धस अण्णाच्या त्यावेळेस माझ्या समोर पाया पडलेत वाल्मिकांना फोन करून अण्णा म्हणून. 2 दिवस अगोदर मुंबईमध्ये 2 दिवस अगोदर स्वतः सुरेश धस अण्णाला भेटलेले आहेत, अण्णाचा सत्कार केलेला आहे त्या सुरेश धसने. निवडून आलो त्यांच्या पाया पडले स्वतः सुरेश धसने स्वतः. ह्याचा सुद्धा तपास करावा ना पोलिसांनी. आता विसरले का मग ते? आता विसर राजकारणापोटी द्वेष आहे, पोटी गद्दार झाले. गद्दारच आहे पहिल्यापासून. ह्या पक्षातून त्या पक्षात त्या इकडून पक्षात. तिकडे उडी मागायची, तिकडून तिकडे हे करायचं ते करायचं. सुरेश धसचीच चौकशी झाली पाहिजे या प्रकरणामध्ये.
त्यांच्यावर आरोप झाले तर त्यांच्यावर बी चौकशी झाली पाहिजे सुरेश धस बरोबर. ते ऑनस्क्रीन येऊन संदीप क्षीरसागर असतील किंवा सुरेश दस असतील ऑनस्क्रीन येऊन आरोप करतायत, डॉक्युमेंट दाखवत आहेत. कोणते कुठले डॉक्युमेंट दाखवले, कुठल्या गोष्टी दाखवल्या, यासाठी दाखल करा. कुठले हे पुरावे केले, फक्त आरोप करायचे.